महाराष्ट्रातल्या 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि यामध्ये सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, अरविंद सावंत यांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे। नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, मेधा कुलकर्णींना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झालाय। महाराष्ट्रातल्या 7 खासदारांचा याच्यामध्ये समावेश आहे। संसद रत्न पुरस्कार या सगळ्यांना मिळालाय। आपण बघतोय महाराष्ट्राचे संसद रत्न नेमके कोण आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे, भाजपच्या स्मिता वाघ यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे। पुढची नावं सुद्धा आपण बघतोय। अरविंद सावंत यांना सुद्धा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे। नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, मेधा कुलकर्णींना सुद्धा पुरस्कार जाहीर झालाय। महाराष्ट्रातले 7 खासदार याच्यामध्ये आहेत। पुढची नावं आपण बघतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत, शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना सुद्धा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, नेमके काय निकष यासाठी लागू असतात आणि महाराष्ट्रातल्या या 7ही खासदारांना आता हे जे पुरस्कार आता मिळत आहेत त्याबाबतचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे? साधारणपणे जर पाहिलं तर पूर्ण देशामध्ये 17 खासदारांना आणि 2 संसदीय समित्यांना या संदर्भातील पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत। प्राईम फाउंडेशन आणि संसद रत्न कमिटी असते, त्या कमिटीकडनं या संदर्भामध्ये निकष ठरवले जातात आणि निर्णय जाहीर केले जातात। या कमिटीमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या 17 नावांची घोषणा केलेली आहे। 15व्या संसद रत्न समारंभामध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहे। खरं तर या पुरस्काराची सुरुवात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार 2010 मध्ये प्राईम फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रेझेन्स यांनी संसद रत्न पुरस्काराची स्थापना केली होती। 2010 मध्ये चेन्नई येथे पहिल्या पुरस्काराचं सोहळा पार पडला होता। त्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या पुरस्काराचं स्वरूप प्राप्त झालं आणि महाराष्ट्रामध्ये यावर्षीही जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील खासदारांनी आपला हिराणीने भाग घेतला, आपल्या लोकांची समस्या मांडल्या। त्यामध्ये 7 खासदारांचा समावेश आहे। देशातील 17 खासदारांपैकी 7 खासदारांचा समावेश असणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि अभिमानाचा तुरा एक महाराष्ट्राच्या शिरपेच्यात या निमित्ताने रोवला गेला असं म्हणता येईल। सुप्रिया सुळे यांना दरवर्षी मिळतो हा पुरस्कार, त्यांचं काम चांगलं असतं। श्रीरंग अप्पा बारणे यांनाही मागच्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता। मात्र यावेळेस जर पाहिलं तर नवीन खासदार, खास करून नरेश म्हस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांचं काम हे अत्यंत चांगलं ठरलं गेलं आहे संसदीय समितीच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे। निश्चित, आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे आता त्यांच्यात सुद्धा निश्चित हा एक वेगळा उत्साह दिसत असेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।